आता ढोकळा बनवण्यासाठी आहे ना, मी इथे घेतलंय बेसन आणि रवा. रवा आपल्याला बारीक रवा हवा आहे, जाड रवा नको आहे. जर जाड रवा असेल तुमच्याकडे तर थोडा आहे ना मिक्सरमध्ये तुम्ही बारीक करून घ्या. मी इथे ऑलरेडी बारीकच रवा घेतलेला आहे. ओके, आता बेसन आणि रव्याचा आपण ढोकळा करूया. आणि हा ढोकळा आहे ना खूप टेस्टी बनतो. असं वाटणारच नाही की तुम्ही असा इन्स्टंट ढोकळा बनवलेला आहे, असं वाटेल की भिजवलेला डाळ आणि तांदळाचा बनलेला आहे. तर करूयात आपण आणि मग शेवटी तुम्हाला रिझल्ट. आता ढोकळा बनवण्यासाठी 1 वाटी मी बेसन घेते आहे. इथे मी हे सम्राटचं बेसन घेतलेलं आहे. तुमच्याकडे जे असेल किंवा घरगुती बेसन असेल ना तर अगदी बेस्ट, घरी दळलेल्या डाळीचं. एक वाटी बेसन. ओके, आणि अर्धी वाटी रवा, म्हणजे अर्धी वाटीला पण थोडासा कमी घेतलेला आहे. थोडीशी साखर, थोडीशी हळद, पिवळसर कलर यायला छान. चवीपुरता मीठ. हे सर्व आहे ना आता पाणी टाकून छान असं एकत्र मिक्स बॅटर बनवून घेऊयात त्याचा. आपल्याला ढोकळा स्टीम करायचा आहे, त्यासाठी मी कढई ठेवलंय. कढईत पाणी घालून ठेवलेलं आहे. एकदम पाणी घालायचं नाही, थोडं थोडं करून पाणी मिक्स करायचं आहे. कारण ना मग त्याच्या गठुळ्या होतात ना, त्याच्यामुळे असे लम्स वगैरे नको राहायला. या पद्धतीने ते बॅटर झालं पाहिजे आपलं, त्यासाठी थोडं थोडं पाणी घाला आणि मग या पद्धतीने असं बॅटर बनवून घ्या. आता यात थोडासा लिंबू पिळते, म्हणजे गोड आंबट अशी टेस्ट आहे छान. मिक्स मिक्स मिक्स. या पद्धतीने बॅटर रेडी झालं पाहिजे, कारण आपल्याला आता इनो पण टाकायचं आहे, मग ते बॅटर अजून घट्ट होईल. आता ह्या भांड्यात ढोकळा लावते, तर याला आहे ना पूर्ण छान आहे ना ऑइल ग्रीस करते. मी पूर्ण तेल लावून घेते छान भांड्याला. एक पूर्ण इनोचं पॅकेट टाकते. आता एकाच डायरेक्शन मध्ये फिरवत राहायचं आहे आपल्याला. हे इनो टाकल्यावर एकाच डायरेक्शन मध्ये आपल्याला हे फिरवत राहायचं आहे. आणि इनो टाकल्या टाकल्या ढोकळा लगेच लावायला ठेवायचा आहे. वीस मिनिटं आता आपल्याला स्टीम होऊ द्यायचा आहे ढोकळा. इनो जेव्हा घालतो ना आपण, तो म्हणजे ढोकळा जेव्हा आपल्याला लावायचा असतो ना तेव्हाच इनो घालायचा आणि लगेचच्या लगेच ढोकळा लावून द्यायचा. म्हणजे ना ढोकळा छान असा स्पॉन्जी होतो आणि सॉफ्ट होतो जास्त छान. तर इथे ढोकळ्यावर टाकण्यासाठी पाणी रेडी करते. यात थोडीशी मोहरी जाईल, हिरवी मिरची, याच्यात जाईल पाणी, साखर, लिंबू, थोडीशी कोथिंबीर. झालंय, गॅस बंद करते. आता हे थंड होऊ द्यायचंय. आपण ढोकळा काढल्यानंतर मग हे त्याच्यावर टाकणार आहोत. 20 मिनिटं झालेले आहेत, आपण चेक करून बघूयात. अजिबात चिटकत नाहीये, म्हणजे प्रॉपर झालेला आहे आता ढोकळा. थोडा थंड होऊ देते आणि नंतर काढून घेऊयात. ओहो, ढोकळा. स्पॉन्ज किती छान आलाय बघू शकतात तुम्ही. मी असं हे केलं, प्रेस केलं तरी पण ते परत असं जसं आहे तसं होऊन जाऊ दे. आता आपण कट करूयात
आणि नंतर त्याच्यावर हे असं छान पाणी घालायचं. जे पाणी केलेलं होतं ना ते या ढोकळ्यावर घालते. पूर्ण छान असं पसरून पसरून टाकायचं आहे. ढोकळा तयार आहे आपला. हे बघ काय खाते मी, ढोकळा बघ किती सुंदर झालाय बघ. हे बघ राघव, टेस्ट एकदम मस्त झाला. भारी स्पॉन्जी 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 झालंय. सुटून जातोय हातातून. सॉफ्ट. इच्छा. एक नंबर. एक नंबर. खूप भारी झालं आणि खूप स्पॉन्जी सॉफ्ट झालेला आहे. एक नंबर. एक नंबर. छान छान. म्हणजे दादूला पण खूप आवडलं. तरी नकन माल लागतो ग. लई चटका रे तुझ्या जिभीला. एवढीशी जीभ पण लई चटका आहे त्याला. विलू विलू जीभ पण लई चटका त्याला. लांब पळतो. हो देते ना, मागून मागून घेतो. पहिल्यांदा कसं वेगळं काहीतरी खाल्लं ना. हा म्हणून त्याला वेगळं काहीतरी. त्याला ना आता असे ना रव्याच्या इडल्या देत जाईल करून, म्हणजे खात जाईल तो. आता हे ह्याच्यात बेसन आहे ना, हे जास्त नका खाऊ घालू त्याला ना. फक्त रव्याचा देईल खायला. रवा आणि तांदळाचं पीठ आणि रवा. मग काही टेन्शन नाही. छान झाला ना ढोकळा. मस्त झाला ना. आईने छान बनवला ना ढोकळा. मिरची पण आहे त्याच्यात. मिरची खायची.